श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवते दलिया. ही जी मार्केटमधून आपण जे विकत आणतो तशीच त्या प्रकारे ही दलिया आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेले 1 किलो गहू, ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. ही एकदम सोप्या पद्धतीने बनवल्या जाते ती आपली, आणि मार्केटमधून आणायची गरज पडत नाही. तर त्यासाठी मी गहू धुवून घेते आणि एका चाळणीमध्ये काढून घेऊया. अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचे ते, आणि त्यानंतर पाणी निथळून घ्यायचं त्याचंवालं. आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. असं मीठ लावून ठेवायचं आहे ते गव्हाला. हे बघा असं. आणि एका स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवू आपण ते. एक स्वच्छ कपड्यात बांधून ठेवायचं, ते पण 7 ते 8 तासासाठी. जशी आपण शेवया बनवतो त्याच्या ओले करतो त्याच प्रकारे आपल्याला हे दलिया एकदम सोप्या पद्धतीने हे बघा हे असं बांधून ठेवायचं. आणि 7 ते 8 तास झाल्यानंतर ते आपल्याला उन्हात वाळवत घालायचे. फॅन खाली पण घालू शकता आणि उन्हात पण घालू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ती अशी जाडसर तयार करून घ्यायची. दलिया म्हणजे आपण जो लापशीसाठी वापरतो तो रवा, तर तो आपण इथे तयार करतोय. तर हे बघा, या बाजरीची चाळणी, तर त्या बाजरीची चाळणीने इथं गाळून घेते. तर खाली बारीक रवा पडतो आणि वरती जाड असं. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे ही दलिया. तर याच बघा असं चाळणीनं चाळून घ्यायचं आपल्याला, आणि जाड दलियावरती राहते. जाड दलियाच म्हणजे तो रवा असतो तो आपल्या लापशीसाठी वापरतो तो. हे बघा, अजून एक बारीक चाळणी आहेत ना, त्या चाळणीने गाळून घेऊया. त्याच्यामध्ये तो बारीक रवा आहे तो खाली गळून जातो आणि दलियावरती तयार होतात. तर हे बघा, हे असं चाळणीने चाळून घेऊया. माझा लहान मुलगा आहेत ना छोटा, तर त्यासाठी मी बनवते ती. मी होममेडच दलिया बनवत असते. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. आणि हे बघा, हे असं खाली रवा पडलेला आहे ना, तो पण अजून एक बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आणि तो आपल्याला उपम्यासाठी वापर करायचा. हे बघा किती छान दलिया तयार झाली. तर एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ती स्टोअर करून ठेवायची. जाळं लागत नाही, काही नाही, 1 ते 2 महिने राहते. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.